पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पंजाबच्या आदमपूर एअरबेसवर जवानांची भेट घेतली। यावेळी पंतप्रधानांनी जवानांची विचारपूस करत त्यांच्याशी चर्चा केली। अजित डोवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली। मोदींच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक पार पडली। यावेळी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर उपस्थित होते। भारतीय सैन्याने केलेल्या कारवाईत पाकिस्तानच्या हवाई दलाचं कंबरड मोडलेलं आहे। भारतीय हवाई दलाने केलेल्या कारवाईत पाकिस्तानच्या अनेक एअरबेसचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रेत पाकचे टॉप मिलिटरी अधिकारी आणि पाकिस्तानचे लष्कर प्रमुख असीम मुनीर यांनी उपस्थिती लावली, तर लष्कर-ए तैयबाचा दहशतवादी अब्दुल रौफ यानं सुद्धा उपस्थिती लावली। अबू जुंदालच्या दफनविधीवेळी हजर असणाऱ्या सगळ्यांची नावं समोर आली आहेत। केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत महत्त्वाची बैठक पार पडली। चीफ ऑफ डिफेन्स अनिल चव्हाणांसह तिन्ही दलाचे प्रमुख बैठकीला उपस्थित होते। भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत खलबतं सुरू आहेत। भारताच्या हल्ल्यात पाकच्या सशस्त्र दलाचे 11 जवान ठार झाल्याची कबुली पाकिस्तानच्या लष्करानं दिली आहे। पाक लष्कर दलाचे 6 तर हवाई दलाचे 5 जवान ठार झाले। पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांचा शोध घेण्याची मोहीम तीव्र करण्यात आली आहे। पोलिसांनी दक्षिण काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचे पोस्टर्स लावले, तर दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्याला मिळणार 20 लाखांचं बक्षीस असंही जाहीर केलं। जम्मू काश्मीरच्या शोपियामध्ये सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली। या चकमकीत 3 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आलं। इतर बातम्यांकडे वळूया। मुंबईत ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसलाय। पालिकेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी ठाकरे गटाला रामराम ठोकलाय। ठाकरे गटातील सगळ्या पदांचा राजीनामा देत पक्षांतर्गत गटबाजीला कंटाळून त्यांनी राजीनामा दिल्याचं म्हटलंय। घोसाळकर लवकरच भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे। उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शिवतीर्थावर राज ठाकरे यांची भेट घेतली। यावेळी तब्बल अर्धा तास दोघांमध्ये खलबतं झाली। भेटीत कुठलीही राजकीय चर्चा झालेली नाही, तर आमचे राजकारणापलीकडचे संबंध असं स्पष्टीकरण उदय सामंतांनी दिलं राज ठाकरेंची भेट घेतल्यावर। उदय सामंत यांनी राज ठाकरेंची भेट घेतली। या भेटीनंतर मात्र विजय वडेट्टीवारांनी चांगला सल्लाबोल केला। ज्या पक्षाचा एकही आमदार नाही त्या पक्षाकडे जाऊन हे चपला झिजवतायत असं म्हणजे समजा त्यांची स्थिती किती दोलायमान आहे असा टोला वडेट्टीवारांनी लगावला। तर राज ठाकरेही अशा लोकांच्या चपला झिजवण्याचं काम करतायत असं वडेट्टीवार म्हणाले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मंजूर केलेल्या तुळजापूर विकास आराखड्यावरून राजकारण चांगलं तापलं। आराखडा मंजूर करण्याचे श्रेय एकनाथ शिंदेंचं आहे, मात्र भाजप आणि भाजपचे आमदार दोन्ही त्यांना सोडून स्वतः श्रेय घेण्याचा प्रयत्न करतायत। याचाच निषेध शिंदेंच्या शिवसेनेनं केला। भारतानं पीओके ताब्यात घेऊन वाद संपायला पाहिजे, तेव्हाच दहशतवाद संपणार असल्याची प्रतिक्रिया आमदार संजय गायकवाड यांनी केली। गोंदियामध्ये मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांची विनोद अग्रवाल यांनी भेट घेतली। यावेळी त्यांनी रजेगाव इथं वाघ नदीवर होणाऱ्या बलून बॅरेज संदर्भात चर्चा केली। जळगावात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची संघटन बांधणीची बैठक पार पडली। आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ खडसेंच्या उपस्थितीत ही बैठक घेण्यात आली। नागपूर जिल्ह्यात खरीप हंगाम आढावा बैठक पार पडली। यावेळी ॲग्रिस्टॅक योजनेअंतर्गत 31 मे पर्यंत 100% शेतकऱ्यांची नोंदणी करण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले। यावेळी टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांना कारवाईचा इशारा देण्यात आला। गोपीचंद पडळकर हे माझ्यासारखेच विद्रोही आहेत। आम्ही दोघंही बंडखोरी करणारे लोक आहोत। अन्याय झाला की आम्हाला 100% आवाज उठवता येतो असं म्हणत शरद पवार आणि अजित पवार तसंच धनंजय मुंडेंवर सुरेश धस यांनी हल्लाबोल केला। कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरामध्ये ज्योतिबा मंदिरात ड्रेस कोड लागू करण्यात आलाय। धार्मिक विधीच्या अनुषंगानं तोकडे कपडे न घालता पारंपरिक पद्धतीनं भक्तांनी कपडे परिधान करावेत असं आवाहन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीनं केलं आहे। कोल्हापूर विमानतळाजवळून जाणारा रस्ता युद्धाचं कारण सांगत प्रशासनानं कायमस्वरूपी बंद केला, मात्र त्यामुळे आजूबाजूच्या 10 ते 12 गावांना याचा फटका बसलेला आहे। पर्यायी रस्ता न करताच रस्ता बंद केल्यानं वाहनधारकांनी संताप व्यक्त केला।
राज्याचा 10वीचा निकाल जाहीर झालाय. 94.10% निकाल लागला. यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे. कोकण विभाग सगळ्यात अव्वल असून नागपूर विभागाचा निकाल सगळ्यात कमी आहे. 285 विद्यार्थी काठावर पास झालेले आहेत. त्यांना 35% गुण मिळालेले आहेत. मुंबईच्या सीएसएमटी स्थानकावर मोठा अपघात टळलाय. प्लॅटफॉर्म साफ करणारी मशीन्स अचानक रेल्वे ट्रॅकवर पडली. मोटरमननं प्रसंगावधान राखलं. जागीच लोकल थांबवली. त्यामुळे मोठा अपघात टळला. ही घटना प्लॅटफॉर्म क्रमांक 7 वर घडली आहे. पिंपरी चिंचवड पालिकेनं होर्डिंग्सवर जाहिरात न लावण्याचा कालावधी कमी केलाय. 25 मे ते 7 जूनपर्यंत जाहिरात न लावण्याचा निर्णय घेतला. यापूर्वी 15 एप्रिल ते 15 जूनपर्यंत पालिकेनं जाहिरात बंदी केली होती. मुंबईत रस्त्याच्या काँक्रिटीकरणाची कामं सुरू आहेत. या कामांकरता 31 मेची डेडलाईन देण्यात आली आहे. दक्षिण मुंबईतील ए वॉर्डातील रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाच्या कामात अनियमितता आणि भ्रष्टाचार झाल्याचा दावा माजी नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी केला. या प्रकरणी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देखील लिहिलं आहे. कसारा बायपास जवळच्या घराला लागलेल्या आगीत एक लहान मुलाचा होरपळून मृत्यू झाला. रस्त्यानं क्रिकेट खेळण्याकरता जाणाऱ्या मुलांनी घराला आग लागल्याचं लक्षात येताच आग विझवण्याचा प्रयत्न केला आणि लहान मुलाला बाहेर काढलं. उपचाराकरता रुग्णालयात दाखल करण्याआधीच चिमुकल्याचा जीव गेलेला आहे. पिंपरी चिंचवडच्या बाजारपेठेमध्ये भाजीपाल्याची आवक कमी झाली आहे. आवक घटल्यानं भाजीपाल्याच्या दरावर परिणाम झालाय. दोडका, गवार, वांगी, मेथीसह पालकाचे दरही वाढलेले आहेत. पीएमआरडीएच्या हद्दीतील बांधकामं नियमित करण्याकरता 31 मार्चला मुदत देण्यात आली होती. ही मुदत 30 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. नागरिकांनी आपली बांधकामं नियमित करण्याकरता अर्ज करण्याचं आवाहन पीएमआरडीएकडून केलेलं आहे. पिंपरी चिंचवड एसटी बस आगाराच्या ताफ्यात 5 नव्या बस दाखल झाल्या. दरम्यान प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता वल्लभनगर बस आगाराला आणखी 20 बसेस देण्याची मागणी करण्यात आली. भिवंडीत अनधिकृत गोदामांची संख्या वाढली आहे. सद्यस्थितीत भिवंडीत 525 अनधिकृत गोदामं आहेत. विविध कंपन्यांकडून माल ठेवण्याकरता या गोदामांचा वापर होतो. अनेक कंपन्यांची अत्यंत ज्वलनशील केमिकल्स या गोदामात साठवली जातात. त्यामुळे या परिसरात आग लागण्याची भीती असते. ग्रामीण भागात फोफावलेल्या गोदामपट्ट्यामुळे नियोजनबद्ध विकास व्हावा यासाठी राज्य शासनाकडून 2008-2009 मध्ये भिवंडीतील 60 गावं एमएमआरडीए प्राधिकरणाच्या नियंत्रणाखाली सोपवली गेली. मात्र 15 वर्षांपासून एमएमआरडीएने कोणताच ॲक्शन प्लॅन तयार केला नसल्यानं विकास रखडलाय. राज्यातील सगळ्या कनिष्ठ महाविद्यालयांकरता इयत्ता 10वी प्रवेशासाठीच्या नोंदणी प्रक्रियेची मुदत 15 मेला संपणार आहे. 2 दिवसात सगळ्या शिक्षण संस्थांना प्रवेश नियंत्रण समितीच्या संकेतस्थळावर तातडीनं नोंदणी करणं अनिवार्य असणार आहे. पुण्यातील रेल्वे प्रवाशांकरता आनंदाची बातमी आहे. रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली असून अतिरिक्त गरजेच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून उन्हाळी विशेष गाड्या चालवल्या जात आहेत. भंडारा, गोंदिया, गडचिरोली, वर्धा आणि यवतमाळ या 5 जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला. त्यामुळे पुढील 2 दिवसात विदर्भात अवकाळी पावसाचा तडाखा बसणार आहे. उत्तर मुंबईतील झोपडपट्टी पुनर्वसनाला खऱ्या अर्थानं गती मिळतीये. रखडलेल्या प्रकल्पांची यादी तयार करून त्यांना मार्गी लावण्याचं काम वेगानं सुरू करण्यात आलं आहे. मुंबई राज्य मार्ग परिवहन महामंडळामध्ये लवकरच भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. याबाबतच्या ठरावाला महामंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या मंजुरीकरता पाठवण्यात आलाय, अशी माहिती प्रताप सरनाईक यांनी दिली. राज्यात गेल्या 10 वर्षांच्या तुलनेत हिवताप बाधित रुग्णसंख्येत 62.76% घट झाल्याचं आकडेवारीतून समोर आलंय. 2015 मध्ये राज्यात 56,603 हिवताप बाधित रुग्ण होते, तर 2024 मध्ये 21,078 रुग्णांची नोंद झालेली आहे. पुण्यात अवकाळी पावसानं अनेक भागात हजेरी लावली. सकाळपासूनच पुण्यात ढगाळ वातावरण आहे. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची मात्र तारांबळ उडाली. जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात खानापूरमध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली. वादळी वाऱ्यामुळे झालेल्या पावसानं केळी पिकासह रब्बी पिकाचं नुकसान केलं. हळद, मका, ज्वारी, बाजरी या पिकाचं नुकसान झालेलं आहे. पुण्यात उकाड्यानं हैराण झालेल्या पुणेकरांना अवकाळी पावसामुळे थोडा दिलासा मिळाला. दमदार पावसामुळे अनेक भागात पाणी सुद्धा साचलं.
मुंबई पूर्व उपनगरामध्ये पुन्हा पावसाच्या रिमझिम सरी कोसळतायत। भांडूप, विक्रोळी, पवई, घाटकोपर या परिसरात पावसानं हजेरी लावली। पवईमध्ये पोलिसांच्या वाहनावर झाड कोसळलं। या 2 चारचाकी वाहनांचं नुकसान झालं। याची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली। झाड कापून टाकलं, रस्ता मोकळा केला। सटाणा भागात अवकाळी पावसाचा कहर सुरूच आहे। अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला। अनेक घरांची छतं पडून गेली आहेत, तर डाळिंब बागेचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय। बीडमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांकरता नव्याने पोलीस वसाहत उभारण्यात आली, मात्र अवकाळी पावसामुळे या इमारतीचं नुकसान झालं। इमारतीच्या खिडक्यांच्या काचा आणि दरवाजे तुटले, त्यामुळे इमारतीच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। राज्यात सर्वत्र अवकाळी पावसानं चांगलंच थैमान घातलंय। अशातच धाराशिव जिल्ह्यालाही हवामान विभागानं पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केलाय, तर काही भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा तडाखा बसला। यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी आणि पांढरकवडा तालुक्यामध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली, त्यामुळे शेतशिवारातील भुईमुग आणि आंबा पिकाचं मोठं नुकसान झालं। सांगलीच्या दुष्काळी जत भागामध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली। जत तालुक्याला पावसानं झोडपून काढलं। वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे दुष्काळी भागातील नागरिकांना दिलासा मिळाला। दौंड तालुक्यातील कुसेगाव, केडगाव या परिसरात अवकाळी पावसानं हजेरी लावली। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच धांदल उडाली, मात्र पावसामुळे वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाला होता। दोडामार्ग तालुक्यातील अनेक ठिकाणी जोरदार पावसानं हजेरी लावली। अचानक आलेल्या पावसामुळे मात्र नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली, तर उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना काही अंशी दिलासा मिळाला। मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रासह राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस झाला। यात हळद, भुईमुग, आंबा, पपई, कांदा यासारख्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। वीज पडल्यानं अनेकांना जीवही गमवावा लागला। वाशिम शहरात 2 गटात वाद झाला। यावेळी मोठ्या प्रमाणात दगडफेक करण्यात आली। या प्रकरणात पोलिसांनी 6 जणांना ताब्यात घेतलं। सध्या शहरात तणावपूर्ण शांतता आहे। अहिल्यानगरमध्ये खरीप हंगामाच्या शेतीची तयारी सुरू आहे। यंदा सोयाबीनऐवजी मका लागवड करण्याकडे कल आहे। पुण्याच्या थेऊर गावात शहीद झालेल्या जवानांना कॅन्डल मार्च काढून अभिवादन करण्यात आलं। यावेळी मोठ्या संख्येनं ग्रामस्थांनी कॅन्डल मार्चमध्ये सहभाग घेतला।